आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा परिणाम अजूनही संपलेला नाही। सिलेंडरसाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागतात। दुसरीकडे एक अमरावतीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सरकारच्या BPL योजनेमधनं जे लोकांना सिलेंडर देण्यात आलेले होते त्यापैकी ज्या लोकांचे मृत्यू झालेले आहेत त्यामध्ये महिला असो किंवा पुरुष, ते जे मृत्यू झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना जर सिलेंडर ट्रान्सफर करायचे असले तर सिलेंडर ट्रान्सफर होत नाही, त्यामुळे सिलेंडरच त्यांना मिळत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे। अशा वेळेस मग आमच्या कुटुंबातली व्यक्तीचा मृत्यू झाला आहे पण आम्हाला सिलेंडर कसं मिळणार असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। आपल्यासोबत काही नातेवाईक आहे ज्यांच्या आईचं मरण झालेलं आहे, परंतु त्यांच्या आईचं मरण झालेलं आहे त्यामुळे त्यांना आता सिलेंडर मिळत नाहीत। कंपनीकडनं सांगण्यात येत आहेत की आम्ही राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु सरकारची मंजुरी मिळाली नाही, त्यामुळे ट्रान्सफर होत नाही असं सांगितलेलं आहे। BPLचे संपूर्ण लाभार्थी आहेत, नेमकं काय प्रकरण आहे काय सांगणार? हॅलो, माझी आई मृत्यू पावलेली आहे आता 2 वर्ष झाले आणि 2 वर्षानंतर आता हे जे कनेक्शनसाठी मी ट्रान्सफरसाठी आलो आहो तर हे म्हणत होते की ट्रान्सफर होत नाही। मी त्यांना विचारलं की बा मला लिहून द्या, त्यांनी पण नियमानुसार मला लिहून दिलं आहे। पण सरकारनं माझी अशी विनंती आहे की जर हे ट्रान्सफर होत नाही तर एका गावात जर 15 लोक निघत असं ना मयतवाले तर अशा बाकी गावात किती लोक आहे, तर मग त्या बंब्याचं करायचं काय? आता एका कुटुंब एका सिलेंडरवर 4 लोक आहेत तर मग ते काय करणार? पर्यायी व्यवस्था सरकारनं राखेलचा केरोसिनचा प्रश्न उठवला की बा शिधापत्रिकेवर 3 लिटर आपण रॉकेल देऊ। ज्याच्याजवळ शिधापत्रिका आहे त्यांना 3 लिटर रॉकेल देऊन, ज्याच्याजवळ नसेल त्यानं एक ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला किंवा पोलीस पाटलाचा दाखला आणि राशन दुकानातून रॉकेल घेऊन जावा। त्याकरिता ह्या नियमानुसार यांनी पण असा काहीतरी नियम काढावा आणि त्याचं घर चूल पेटवावी, हेच माझं म्हणणं आहे सरकारनं। तुम्ही गॅस एजन्सीचं काय म्हणणं पडलेलं आहे काय सांगा? ते म्हणते की बा आम्हाला नियमानुसार आम्हाला आलेलं नाही ट्रान्सफरसाठी, ज्यावेळेस येईन त्यावेळेस आम्ही देऊन दे BPLचं, तोपर्यंत मग आम्ही कायच्यावर चूल पेटवा हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि सरकारने घोषणा केली राखेल देणार, ते पण आजपर्यंत आलं नाही। मग प्रश्न चूल कशी पेटणार? आता बरेचसे लोक असेच आहे ना, मी जागोपासून कनेक्शन तुमच्याकडे होते? माझ्यावर तर ते 5 वर्षापासून कनेक्शन आहे। मग आता कसं आता सिलेंडर येतं मग कसं स्वयंपाक होतो? आतापर्यंत ते गावातून भेटत होतं तर ते तोपर्यंत गावातून घेतलं, आता गावातूनही बंद झालेलं आहे। त्याकरता आता एजन्सीत रामगावरून नेत जाऊ आम्ही, एजन्सीतून तिथून उचलत जाऊ। सरकारचं म्हणणं आहे, काही लोकांचं असं म्हणणं पडलं की बाबा ट्रान्सफर होत नाही, तुम्ही काय सांगणार सरकारला? दुसरीकडे म्हणतात की कर्ज भरावं लागतं शेतकरी। सरकारनं माझी अशीच विनंती आहे की एका कुटुंबावर समजा आता हे सिलेंडर उचललं आणि त्याच्या घरातली मत झाली त्या व्यक्तीच्या नावावर आहे तर ट्रान्सफर होऊ शकत नाही। जर घरचा व्यक्ती जर वडिलांनं जर बँकेमार्फत कर्ज उचललं किंवा घरावर उचललं, ते मयत झाल्यानंतर पोराच्या इकडून ते वसूल करू शकते, घराचं कर्ज म्हणा किंवा बँकेचं, तर मग हे सिलेंडर का बा ट्रान्सफर होऊ शकत नाही अशीच माझी सरकारला विनंती आहे की बा हे पण करण्यात यावं। महत्त्वाचा मुद्दा आपल्यासोबत गॅस एजन्सी चालक आहे। काका, अडचण आहे त्यांची, यांचं म्हणणं आहे की ट्रान्सफर होत नाही, तुम्ही देखील तसं यावर लिहून दिलेलं आहे, काय अडचणी आहे काय? सध्या आम्हाला कंपनीकडलं BPLचे चेंज ऑफ नेम करता काही इन्स्ट्रक्शन मिळालेले नाही आहे। आम्ही प्रयत्न केले, याच्या आधी 3-4 महिन्याआधी ते होत होतं पण त्यांनी सिस्टीममधून ते डिलीट केलेलं आहे। युद्धाचा परिणाम आहे संपूर्ण याच्यात? आता वास्तविक त्याचा तर काही संबंध याच्याशी असायला नको, कारण उज्ज्वलाचे चेंज ऑफ नेम होत आहे, जनरल कनेक्शनचे चेंज ऑफ नेम होत आहे, फक्त BPLमध्येच नाही होता, याचा आम्हाला काही त्याच्या सूचना प्राप्त झालेल्या नाही आहे। ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या तुम्ही वरिष्ठांकडे कळवलेल्या आहेत काय? भारत गॅस एजन्सीच्या कळवल्या आहेत, कंपनीच्या सेल्स ऑफिसरला कळवल्या आहेत, आमच्या डिस्ट्रीब्युटर साहेबांनी कळवलं आहे। त्यांचं काय म्हणणं पडलं आहे संपूर्ण प्रकार? आम्ही पाठवला आहे कंपनीकडे प्रस्ताव, पण त्याबद्दल काही अजूनही सूचना प्राप्त झालेल्या नाही आहे। प्रस्ताव जो आहे तो KYC जे आहे, KYC LPG ग्राहकासाठी KYC अनिवार्य नाही आहे। 2 मिनटं सर थांबा तुम्ही, अनिवार्य नाही आहे। जर अनुदानित LPG ग्राहक असेल तर त्यांच्या सबसिडी काही अडथळा येऊ नये याकरिता पर्यायी म्हणून बायोमेट्रिक आधार हे अनिवार्य आहे। तसं LPG ग्राहक मुद्दा लक्षात आलेला आहे। यांचं असं म्हणणं आहे की ट्रान्सफर जे आहे ते व्हायला पाहिजे होतं परंतु आईचं निधन झाल्यानंतर ट्रान्सफर झालं नाही। मग ते सिलेंडर, रिकाम्या सिलेंडरचं काय करावं? प्रत्येक गावामध्ये 10 ते 15 लोक मयत असतात, मग अशा पद्धतीनं सिलेंडर वाया जाणार का असा सवाल जो आहे तो या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला आहे। कॅमेरामॅन की 10 तोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.